शिक्षण सेवामध्ये आपलं स्वागत आहे। पिंपळकोठा मगरे येथे इंजिनियर कुमारी दामिनी ताई ढगे यांच्या वतीने भव्य नेत्र तपासणी शिबिर संपन्न। भोकर विधानसभेच्या युवा नेत्या व अखिल भारतीय किसान काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी इंजिनियर कुमारी दामिनी ताई दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने पिंपळकोठा मगरे येथे आज 8 ऑक्टोबर 2024 रोजी मोफत भव्य नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत नंबरचे चष्मे कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाच्या प्रथमतः पिंपळकोठा येथील हनुमान मंदिर येथे नारळ फोडून इंजिनियर कुमारी दामिनी ताई दादाराव पाटील ढगे यांच्या हस्ते रिबन कापून नेत्र तपासणी शिबिर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यावेळी नेत्र तपासणी शिबिरास 400 ते 450 नागरिकांनी नेत्र तपासणी केली। यावेळी सरपंच प्रतिनिधी देवीदास जोंधळे, उपसरपंच रामदास मादिलवाड, पोलीस पाटील बालाजी वाघमारे, तंटा मुक्ती अध्यक्ष बाबुराव मेंढेवाड, दादाराव पाटील पुयड, बालाजी पाटील नागेलीकर, रामचंद्र ढगे, व्यंकटी पवार, भगवान चपलवाड, माजी उपसरपंच गोविंद मेंढेवाड, भगवान पाटील मगरे, संभाजी मारतन, शेख मस्तान बाबू, मारुती मादिलवाड, प्रभता मेंढेवाड, संजय मेंढेवाड, मनोज पावळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। मुदखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। आशीर्वाद राहू दे। सगळ्यांना घ्या, मोफत आहे हे, सगळ्यांना डोळे चेक करून घ्या। आणि काही मोतीबिंदूचं कोणाचं असेल ते पण फुकट मध्ये ऑपरेशन होते, ते सगळ्यांनी इथे लाभ घ्या। पण हा, ज्यांचे दिले नाही त्यांनी नाव लिहून घ्या। बसा, एकेकाने घ्यायला बसा। आपल्या इथे होत असलेल्या भव्य नेत्र तपासणी शिबिर येथे आपल्या गावातील सरपंच देवीदास काका, उपसरपंच रामदास काका, तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव काका आणि पोलीस पाटील बालाजी वाघमारे यांचे मी आभारी आहे की त्यांनी आपल्या गावामध्ये मोफत नेत्र तपासणीसाठी परवानगी दिली। तसेच येथे उपस्थित असलेले आपले अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर धनंजय झाडे आणि डॉक्टर शिवकुमार सोनवणे हे अत्यंत चांगले डॉक्टर आहेत। त्यामुळे त्यांनी आपल्या इथे सगळ्यांना मोफत नेत्र तपासणीसाठी येथे आम्ही त्यांना बोलवलं आहोत। तरी सर्वांनी येथे मोफत तपासणी करून घ्यावी। कोणाच्या लिस्टमध्ये नाव नसेल तर त्यांनी नाव लिहून द्यावे आणि ज्यांना कोणाला चष्मा लागला असेल, पॉइंट असेल, त्यांच्या 2 दिवसानंतर तुम्हाला स्वतः इथे येऊन चष्मे देण्यात येतील। आणि कोणाचं मोतीबिंदूचं शस्त्रक्रिया करायची असेल ते पण येथे मोफत होईल। त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी एक हॉस्पिटल मधून गाडी येईल व तुम्हाला ती नांदेडला घेऊन तुमची शस्त्रक्रिया चांगल्या रीतीने पार पडून देईल। त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा ही मी सर्वांना विनंती करते आणि थांबते। धन्यवाद। आणि बसून घ्या सगळेजण। बाई मारुती बहिणी संगीता जामतोरवाड नाव लागलं काय आहे ना बाय बस चालत मॅडम येते मी नंतर ब्रेक इंटर येते दादा
त्या मॅडम ओरडते नाही तर मलाच ओरडतात शिबिर इथे आहे म्हणते जा. नंतर ब्रेक झाला नाही ते जा.